त्याप्रमाणे गेल्या वर्षी दिल्लीतलं साहित्य संमेलन आता साताऱ्यात आलं तर मराठी भाषेचं एखादं वेगळं नवं पर्व सुरू होईल अशी अपेक्षा बाळगायला हरकत नाही. साहित्य संमेलन साताऱ्यात होत आहे, त्याचे अध्यक्ष तुम्ही आहात. काय भावना आहे तुमच्या आणि कशा पद्धतीने या संमेलनाचं नियोजन असणार आहे? नियोजनाबद्दल विनोद कुलकर्णी तुम्हाला सांगतील, पण मला खूप आनंद वाटतो की हे साताऱ्यासारख्या छत्रपतींच्या राजधानीमध्ये हे साहित्य संमेलन होतं आहे. आणि आता मराठी भाषा, मराठी संस्कृती आणि मराठी अस्तित्व या बाबतीत कधी नव्हे इतके अनेक प्रश्न निर्माण होऊ घातलेले आहेत. अशा एका पर्वामध्ये, अशा एका वळणावर इथे साहित्य संमेलन होतं आहे आणि मला खात्री आहे की महाराष्ट्रातून, महाराष्ट्राबाहेरून जास्तीत जास्त लोक इथं येतील आणि मराठी वाचकांची आणि रसिकांची अगदी इस्लामपूरपासून हॉटेल मिळत नाही तर इस्लामपूरपासून ते इकडे पुण्यापर्यंत त्यांनी रूम्स बुक केलेले आहेत आणि ते उत्सुक आहेत आणि आम्ही उत्सुक आहोत आमच्या रसिक वाचकांना भेटायला. खरं तर पहिलेच नाही, याच्या आधीचं साहित्य संमेलन देशाच्या राजधानीत झालं, दुसरं संमेलन मराठ्यांच्या राजधानीत होते. काय साधारणपणे अपेक्षित करता तुम्ही? मला असं वाटतं की ज्यावेळेला मराठ्यांचं निशाण हे मलूल अवस्थेत होतं औरंगजेबाच्या काळात आणि त्यानंतर, आणि ज्यावेळेला 1707ला शाहू महाराज हे दिल्लीवरनं साताऱ्याला आले, त्यांनी साताऱ्याला नवं पर्व सुरू केलं. त्याप्रमाणे गेल्या वर्षी दिल्लीतलं साहित्य संमेलन आता साताऱ्यात आलं तर मराठी भाषेचं एखादं वेगळं नवं पर्व सुरू होईल अशी अपेक्षा बाळगायला हरकत नाही. तुमच्या कादंबरीचं आज उद्याच्या ह्याच्यामध्ये काही नवीन पर्व पुस्तकाच्या नवीन रूपात पाहायला मिळणार का वाचकांना? माझी आता 10-12 दिवसापूर्वीच अस्मान भरारी नावाची छत्रपती शिवाजी महाराजांच्यावरची माझी नवीन कादंबरी, जिच्यामध्ये आग्र्याहून सुटका आणि महाराजांनी त्यासाठी केलेले प्रचंड प्रयत्न आणि त्या विस्मयकारक, नाट्यमय आणि अद्भुत घटनेवर मी कादंबरी लिहिलेली आहे, ती आलेली आहे आता. आणि दुसरी माझी कादंबरी लस्ट फॉर मुंबई ही सुद्धा 15 दिवसापूर्वी आलेली आहे. हा योगायोगाचा भाग समजतो मी.